ब्लॅक कॉफी घेऊन 10 किलो वजन कमी झालं। ऐकायला किती भारी वाटतं ना। आणि हे ऐकायलाच नाही, जर तुम्हाला वजन कमी करायचं असेल आणि ते देखील ब्लॅक कॉफी घेऊन, तर आजचा व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत बघावा लागेल। तर जर ब्लॅक कॉफी घेत असाल किंवा घ्यायला पाहिजे वजन कमी करण्यासाठी, तर त्याची वेळ कशी पाहिजे, तो कोणत्या टायमाला घ्यायची, किती वेळा घ्यायची, कशी बनवायची, सर्व काही तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये बघायला भेटणार आहे। तर जर तुम्हाला फास्ट वजन कमी करायचं आहे ना, तर तुमच्या आहारामध्ये दिवसभराच्या रुटीनमध्ये तुम्हाला ब्लॅक कॉफी ॲड करायची आहे। झटपट रिझल्ट पाहिजे असेल ना, तर ब्लॅक कॉफी ॲड करा। का तर याच्यामध्ये खूप जास्त प्रमाणात कॅफेन असल्यामुळे ना मेटाबॉलिझम वाढला की काय होतं, काहीही खा मग ते वजन कमी होणारच। आणि जर मेटाबॉलिझम स्लो असेल तर तुम्ही कितीही डाएट करा, त्याचा काहीही फायदा होणार नाहीये। म्हणून तुम्हाला जर ब्लॅक कॉफी आवडत नसेल तरी देखील तुम्ही आजपासून सुरुवात करणार आहात, आणि जर आवडत असेल तर काही प्रश्नच नाहीये। पण कोणती पद्धत, कोणती वेळ, चला जास्त वेळ न घालवता आपण व्हिडिओमध्ये पूर्ण डिटेल्स बघूया। आणि याच्यासोबत तुम्ही अजून तुमचं दिवसभराचं रुटीन कसं ठेवायचं म्हणजे तुम्हाला अजून झटपट रिझल्ट भेटेल ते पण बघूया। तर पहिले बघूया कॉफी कशी बनवायची आणि कोणत्या वेळेला घ्यायची। कॉफी कशी बनवायची ती बघूया पहिले। इथे बघा हे पाऊच घेतलेले आहेत मी, आणि हे परवडतात देखील, ठीक आहे, कारण की क्वांटिटी पण आपली सेम राहते। हे 2 रुपयाचं पाऊच आहे कॉफीचं, आणि मी हेच वापरते। इझी पण पडतं आणि क्वांटिटी म्हणजे जास्त होत नाही। 1 कपवरून गरम पाणी केलं, हे 1 पाऊच्या कपामध्ये म्हणजे पावडर टाकून घेतली, आणि ते 1 कप भरून जे पाणी गरम केले ते ह्या कपामध्ये ट्रान्सफर करून घेतलं। बस काहीच नाही वेगळं करायचं आपल्याला कॉफीला, आणि चमच्याने थोडंसं मिक्स करून घ्यायचं कॉफी पाणी। बस झाली आपली कॉफी रेडी। आता ही कॉफी कधी घ्यायची, तर सकाळी उठल्याबरोबर जर तुम्हाला म्हणजे तुमची बॉडी सहन करत असेल तर तुम्ही घेऊ शकता, ठीक आहे। एखाद ग्लास गरम पाणी किंवा साधं पाणी पिल्याच्या नंतर जर तुम्हाला ॲसिडिटीचा असा त्रास असेल तर तुम्ही खाली पोटाने नाही घ्यायची, त्याच्या अगोदर तुम्ही पाणी वगैरे असे व्यवस्थित पिऊनच तुम्हाला कॉफी घ्यायची आहे। तर आता हा माझा टायमिंग कसा आहे कॉफी घेण्याचा, तर मी सकाळी उठते आणि जेव्हा माझं एक्सरसाइज म्हणजे योगाची बॅच असते त्या टायमाला मी ही कॉफी घेते। तर केव्हा 5:30 वाजता। मी जर 5ला किंवा 4:30ला जर उठत असेल तर मी उठल्याबरोबर मी पण घेत नाही, मी पहिले कोमट पाणी किंवा कोणती ड्रिंक असेल माझ्या स्टुडंटला दिलेली त्या ड्रिंक मी ती ड्रिंक घेतली। आता काय करते, आता अर्धा तास झालेला आहे ते पाणी वगैरे ड्रिंक वगैरे घेतल्याच्या नंतर कधीतरी, आणि मग आता योगाचा टाईम झालेला आहे माझा। आता इथे मला काउंटिंग करायचं आहे, योगा करायचं आहे, तर मला खूप जास्त एनर्जी लागते। सकाळी सकाळी एनर्जी आपली कमी पडते, त्याच्यासाठी ब्लॅक कॉफी बेस्ट ऑप्शन आहे। जर तुम्हाला वॉकिंग करायची आहे, जर तुम्हाला योगा करायचा आहे, तर तुम्ही 1 कप ब्लॅक कॉफी घेऊन बघा कशी तुमच्या बॉडीमध्ये एनर्जी येते जास्त काम करण्यासाठी बॉडीवरती, खूप जास्त एनर्जी। आणि जर तुम्हाला भूक लागत असेल ना सारखी, कोणत्याही गोष्टीचा अतिरेक केला ना तर त्याच्याने नुकसानच होतं, फायदा होत नाही। म्हणून ब्लॅक कॉफीने वजन कमी होतंय, झटपट होतंय, म्हणून ती दिवसभर घेत राहायची नाही। झोप डिस्टर्ब होते, झोप डिस्टर्ब झाली तर तुमचा मेटाबॉलिझम स्लो होणार वाढण्याच्या ऐवजी, आणि मग तुमची झोप खराब होणार आणि तुम्ही चिडचिडपणा करणार। म्हणून कोणत्याही गोष्टीचा अतिरेक चांगलाच नसतो। तर दिवसातनं 1 किंवा 2 वेळेस तर मी घेतेच, कंपल्सरी 2-3 वेळेस मी माझी होतेच। क्वांटिटी तुम्ही बघितलेली आहेच, तर तुम्हीही तेवढी क्वांटिटी ठेवू शकता। आणि दिवसभर तुम्हाला जर खाल्लं पिल्लं की दिवसात 2-2, 4-4 तास जर झोपायचं तुम्हाला सवय असेल, आणि त्या झोपेमुळे तुमचा मेटाबॉलिझम स्लो होत असेल, तर तुम्ही जेवण झाल्यावरती पाऊण तासाने देखील म्हणजे तुमची दुपारची झोप तरी ॲटलिस्ट मोडेल, आणि मग रात्रीची झोप तुम्हाला शांत लागेल। झोपायच्या अगोदर कमीत कमी 6 तास अगोदर तुम्हाला ब्लॅक कॉफी घ्यायची नाहीये। आता दुपारी घेतले तर तुम्ही रात्री आरामात झोपू शकता। दुपारी झोप नसेल पाहिजे तर तुम्ही दुपारी कॉफी घेऊ शकता जेवण झाल्यावरती पाऊण 1 तासाने। आता इथे 10 दिवसाचं एक आपण चॅलेंज घेऊया, ठीक आहे, ह्या ब्लॅक कॉफी सोबत। आता हे ब्लॅक कॉफी तर घेतच आपण, मस्त रुटीन आपलं चालू करणार आहोत आपण। व्हिडिओमधून व्हिडिओ बघितल्यावरती उत्साह येतोच आपल्याला करण्यासाठी, पण याच्यासोबत चॅलेंज अजून कसं कसं घ्यायचं, जसं तुम्हाला सांगितलं सकाळी तुम्ही उठल्यावरती ब्लॅक कॉफी घेताय, एक्सरसाइज वर्कआउट वॉकिंगच्या अगोदर तुम्ही ब्लॅक कॉफी घेताय, या गोष्टी करत आहात, तर याच्यासोबत तुम्हाला दिवसभर 3.5 लिटर म्हणजे 4 लिटर बॉटल
4 बॉटल पाण्याच्या त्या भरून ठेवायच्या आणि त्या तुमच्या संपल्या पाहिजे. हे एक चॅलेंज तुम्ही हे 10 दिवस करायचं. बाहेरचं जंक फूड, ऑइली, गोड हे पदार्थ कमी करायचे. जर कितीही प्रमाणात तुम्ही जर आज म्हणत असाल की मी खूप कमी प्रमाणात करते, तर त्याच्यापेक्षा एकदा कमी प्रमाण करून बघा. आणि हे एक चॅलेंज ह्याच्यासोबत ॲड करायची एक गोष्ट. आता इथे हेल्दी आहार घ्यायचा आहे. जेवणाचा कसा म्हणजे आहार कसा ठेवायचा, नाश्ता तुमचा व्यवस्थित घ्यायचा आहे तुम्हाला. प्रोटीन रिच अंडे घ्या, बॉईल अंडे, ऑमलेट, फक्त पिवळा भाग कमी करायचा आणि असे 2 ते 4 अंडे तुम्ही नाश्त्यामध्ये घेऊ शकता. प्रोटीन चांगल्या पद्धतीने भेटतं. दुपारचा आहार तुमचा कसा असायला पाहिजे, त्याच्यामध्ये सॅलड पण तितकंच जास्त प्लेट भरून असायला पाहिजे, भाजीची क्वांटिटी पण असायला पाहिजे, डाळ पण असायला पाहिजे. नॉनव्हेज खात असाल तर चिकन पण असायला पाहिजे. फक्त ते मसाला जास्त ऑइली आणि चपाती भात या गोष्टी जरी खात असाल तर ह्या गोष्टी जर घेतलेल्या जास्त तर ते प्रमाण ॲटोमॅटिकच कमी होऊन जातं. म्हणजेच करायचं आहे हे तुमचा दुपारचा आहार. आणि रात्रीचं शक्यतो लवकर खायचा प्रयत्न करा. या गोष्टी पाळा. रात्रीची चांगली झोप घ्या 7 तासाची ॲटलिस्ट. या गोष्टी पाळा आणि हे चॅलेंज ॲक्सेप्ट करा. आणि ते बघा, मी पहिलेच सांगते, प्रत्येकाची बॉडी वेगवेगळी असते. रिझल्ट प्रत्येकाला वेगवेगळा भेटू शकतो. रिझल्ट तर तुम्हाला नक्कीच गॅरंटीने दिसणारच आहे. कोणाला जास्त दिसेल, कोणाला कमी दिसेल. तर आय होप तुम्हाला व्हिडिओ खूप जास्त आवडला असेल आणि समजलाही असेल, सिंपल साधा. तर लाईक करा आणि चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल तर प्लीज सबस्क्राईब करा. भेटूया अशा छानच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.